सांगितलं की स्ट्रॉंग रूम मध्ये काहीतरी मशीनचा आवाज येतोय. विषय असा होता की आपण ज्यावेळेस एफएलसी करता मशीन टेस्टिंग करता तर आपण आम्हाला लोकप्रतिनिधीला किंवा संबंधित पक्षाला आपण कळवले का? नाही कळवलं साहेब. कुणाला कळवलं आपण? नाही आलं साहेब पत्र. कुणाला पत्र आलं नाही, कुणाला आपण कळवलं नाही, काही नाही साहेब. असं कसं आलं मला सांगा साहेब सर. आणि साहेब आम्ही आपल्याला आज तर नाही 2 तारखे मतदान झाल्यापासून आम्ही आपलं पत्र देतो लिखी. आम्हाला साहेब पूर्ण व्हिडिओ फुटेज आजपर्यंत पाहिजे साहेब आम्हाला. शिंदेगड शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी निवडणूक विभागावर गंभीर आरोप केलेत. मतदानानंतर सीलबंद ठेवलेल्या मतपेट्या असलेल्या स्ट्रॉंग रूम जवळ संशयास्पद आवाज येत असल्याचा दावा त्यांनी केलाय. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं ते म्हणत आहेत. नेमकं काय घडलं आणि त्यांच्या या आरोपामागचं कारण काय, यावर त्यांनी आमच्या प्रतिनिधी सचिन बिद्री यांच्याशी खास संवाद साधलाय. पाहूया हा विशेष अहवाल. मतमोजणीपूर्वी स्ट्रॉंग रूमच्याच आसपास संशयास्पद आवाज आणि त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ. नेमके कोणते आवाज ऐकू आलेत? सुरक्षा यंत्रणा नेमकी कुठे चुकली का, याबाबत सुरज साळुंके यांनी आम्हाला दिलेला एक खुलासा. ऐकूया एक्सक्लुसिव्ह संवाद. सर नमस्कार, सचिन बिद्री बोलतो, एनटीव्ही न्यूज मराठी. नमस्कार. नमस्कार. निवडणूक आयोगाच्या कारभारावर आपण काही गंभीर आक्षेप नोंदवत असताना दिसून येतं. स्ट्रॉंग रूमच्या जवळ काही मशीनचा आवाज वगैरे ऐकू येत असल्याचा दावा आपण करतात. हो. नेमकं काय प्रकार सांगता? काल काय झालं, काही आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा फोन आला मला. अच्छा. हा. आणि स्ट्रॉंग रूमच्या मधून आवाज येतोय की जसं आपण बीयूसीयू मशीन्स असतात हा. आणि त्या बीयूसीयू मशीन्सचा आपण जो ज्यावेळेस रिझल्टची करतो आपण ती तपासणी, अशा पद्धतीचा आवाज येतो किंवा बटन दाबल्यासारखा आवाज येतोय. अच्छा, म्हणजे मतदान केल्यानंतर जसा आवाज येतो. हा, बीपचा आवाज येतो ना, बीपचा हा 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 हा. तसा आवाज येत होता. आणि आवाज आल्यानंतर ते आवाज येत होता आणि ती लोकांचे फोन आले. मग आम्ही तिथं गेलो, आम्ही सगळे पक्षाचे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते तिथं आम्ही गेलो. काही उमेदवार पण होते माझ्या बरोबर, आमचे पृथ्वीराज चिलवंत म्हणून उमेदवार होते, तेही होते माझ्या बरोबर. अच्छा. आम्ही तिथे गेलो आणि गेल्यानंतर त्यांनी एक लोकांना सोडलं आम्हाला मध्ये. अच्छा. नोंदणी करून घेतली माझी, सोडलं आणि बघतो तर तिथं ऍक्च्युअल मध्ये मशीन तपासणी चालू होती. अच्छा. हा, तर त्यांना विचारलं तुम्ही काय करताय नेमकं, हे कसल्या मशीन तपासणी करताय तुम्ही, कसल्या मशीन आहेत नेमकं ह्या, तुम्ही स्ट्रॉंग रूम मधल्या मशीन बाहेर काढल्यात का? हा, तर त्यांनी सांगितले की नाही, आता ही निवडणूक जे आमच्या काय झालंय की आमच्या धाराशिव नगर परिषदच्या 41 नगरसेवकांपैकी 3 ठिकाणच्या नगरसेवकांच्या जागांच्या इलेक्शन पिटिशन ही झाले, कोर्ट पिटिशन झाले. हो. आणि त्याच्या अनुषंगाने आता काही जी आता पुढचा प्रोग्राम आला निवडणूक आयोगाकडून 20 डिसेंबरचा मतदानाचा, त्याच्या अनुषंगाने ही सगळी मतदानाची तयारी आहे. मग त्यांना विचारलं की तुम्ही ज्यावेळेस, तर ह्याला एफएलसी म्हणतात, म्हणजे फर्स्ट लेव्हल चेकिंग म्हणतात ह्याला. काय असतं बघा, की ज्या वेळेला तुम्ही एफएलसी करता किंवा कुठल्याही मशीनची टेस्टिंग करता, तुमचा निवडणूक आयोगाचा जो नियम आहे तो असा सांगतो की त्यांनी तिथल्या सगळ्या राजकीय पक्षांना, म्हणजे त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे, महसूल विभागाकडे जेवढ्या राजकीय पक्षांच्या अधिकृत राज्यस्तरीय पक्ष असतील, केंद्रीय पक्ष असतील, ज्यांच्या नोंदी आहेत, त्या सगळ्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना त्यांनी पक्षांना कळवणं क्रमप्राप्त आहे. मग तुम्ही आम्हाला तुम्ही कळवलं का नाही? आणि मग राजकीय पक्षांना बोलवतात का? कुणालाच माहिती नाही, उमेदवारांना माहिती नाही, कुठल्या राजकीय पक्षांना माहिती नाही. चालू केली आणि बघा, स्ट्रॉंग रूमच्या 30 फुटाच्या अंतरावरती ते मतमोजणीची ती मशीन तपासणी करतायत. अच्छा. मग आम्हाला असा संशय आला की तुम्ही मध्ये पण गपचूप मध्ये स्ट्रॉंग रूम मध्ये काय केलं आणि बाहेर पण केलं तर लोकांना समजू नये आवाजाच्या ह्याच्यावर, असा पण एक संशय आला आम्हाला. आवाज तुम्ही स्वतः ऐकलाय का? कार्यकर्ता डोळ्याने समोर बघितलं मी काल मशीन तपासणी करताना. अच्छा. त्याचं त्यांच्याकडे व्हिडिओ फुटेज पण आहे. म्हणजे त्या स्ट्रॉंग रूमच्या मध्ये कुठलाही व्यक्ती गेला तर त्याची व्हिडिओ फुटेज होते. आम्ही मध्ये गेलेलं व्हिडिओ फुटेज त्यांच्याकडे आहे. त्यांनी मशीन तपासणी करताना फुटेज त्यांच्याकडे आहे, निवडणूक विभागाकडे आहे. आम्ही लोकांना म्हणलं आम्हाला व्हिडिओ काढू द्या, त्यांनी आम्हाला व्हिडिओ काढायची त्यांनी का परवानगी दिली नाही. त्यांनी विनंती केली आम्हाला की साहेब तुम्हाला व्हिडिओ काढायची परवानगी या ठिकाणी नाहीये, हा सेन्सिटिव्ह झोन आहे, निवडणूक आयोगाच्या अंडरमधला झोन आहे, आपल्याला व्हिडिओ काढता येणार नाही. आमच्याकडे फुटेज आहे, तुम्ही भले याची मागणी आमच्याकडे करा, आम्ही तुम्हाला ते देऊ. हा आवाज किती वेळ चालत होता किंवा कोणत्या वेळेला? 20 त्यांच्या साधारणतः 56 मशिनी त्यांनी घेतल्या आहेत त्यांच्याकडे शिल्लक मधल्या.
हं, त्या 56 मशीनची तपासणी ती करत होती, 56 मशीनची. हं, हं. आणि नेमकं ती सकाळी 12 वाजल्यापासून ती संध्याकाळपर्यंत चालू होतं त्यांची मशीन तपासणी. अच्छा. मग यामध्ये संशयास्पद हालचाल तुम्हाला काय दिसून आली? संशयास्पद त्यांनी हाच विषय आहे की त्यांनी आपल्या राजकीय पक्षांना जिथं हं, हं. जेवढ्या जिल्ह्यामध्ये राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडे नोंदीचे हं, हं. त्या सगळ्यांना त्यांनी कळवणं क्रमप्राप्त आहे. हं, हं. असं बरोबर. त्यांनी केलं नाही. मग मी एसडीएम साहेबांना फोन केला, ते निवडणूक हं. निर्णय अधिकारी आहेत. हं. त्यांना म्हणलं, साहेब आपण अशा पद्धतीने मतमोजणीची मशीन तपासणी करताय हं, हं. आणि आपण आम्हाला काय कळवलं नाही का? त्यांनाही संभ्रमात होते, त्यांनाही ऍक्च्युअल मध्ये ती माहिती होतं का नाही मला संभ्रम वाटला त्यांचाही. हं, हं, हं. कारण त्यांच्या बोललेला पण रेकॉर्ड व्हिडिओ आहे आमच्याकडे. हं, हं. तिथं काही पत्रकार बांधव देखील आले होते, त्यांनी तो हं, हं. रेकॉर्ड केला व्हिडिओ सगळा. आणि त्यामध्ये ते म्हणताय तुम्हाला पत्र नाही का आलं? हं, हं. मी नाही पत्र आलं आम्हाला कुणालाच. आणि मग सगळं चुकीचं आहे मला सगळं. या घटनेला अनुसरून आपण काही लेखी तक्रार वगैरे दिली का? हो, मी काल लेखी तक्रार दिली आहे साहेब. मी आपल्याला हो. तसं ते पत्र देखील व्हॉट्सअप करतो. हो. आणि बघा, काल मी तिला तक्रार दिली. मी काल 3 प्रकारची तक्रार दिली आहे. हो, हो. एक तक्रार की त्यांनी कसूर केली, त्यांच्या कामात त्यांनी कसूर केली, राजकीय पक्षांना त्यांनी कळवणं क्रमप्राप्त आहे. असं न करता त्यांनी मनमानी पद्धतीनं त्यांच्या गुपचूप पद्धतीनं हो, हो. ते सगळं मशीन टेस्टिंग त्यांनी केली. हो, हो. आता मशीन टेस्टिंग केली का अजून काय केले, आता ही आम्ही सगळं त्याचा फुटेजची मागणी केली आहे. अजून फुटेज आम्हाला मिळालं नाहीये. हो, हो, हो. ही झाली एक तक्रार. दुसरी तक्रार फुटेजची मागणी केली आहे, 2 तक्रार. तिसरी तक्रार आम्ही अशी दिली आहे की या ठिकाणी 24 तास आम्हाला त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्हाला नेमणूक करण्याची परवानगी द्या. तर हो. त्याच्या अनुषंगाने मला त्यांचं पत्र आज आलंय मला त्यांचं की अच्छा. तुम्ही तुमची लोक आम्हाला नाव आम्हाला कळवा, आम्ही त्यांचं ते अधिकृत पत्र काढतो अच्छा, अच्छा. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून. हो, हो. आणि त्यांनी आज आपल्या पत्रकार बांधवांना अच्छा. आमचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ओंकार देशमुख हो, हो. यांनी पत्र काढले. त्या पत्रकात त्यांनी काय म्हणले बघा, हो. की सगळ्या राजकीय पक्षांना कळत असताना आम्ही फक्त नगरपालिकेच्या बोर्ड नोटीस दाखवली आहे असं त्यांनी सांगितलंय. हो, हो, हो. पण माझ्या अभ्यासाप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे असा कायदा नाहीये. हो. त्यांनी रितसर पत्र काढलं पाहिजे, हो. हा कायदा आहे. आता याच्यावर देखील त्यांनी जी आज प्रेस नोट काढली आहे, सगळ्या पेपरला आली आहे, दिव्य मराठीला वाचली मी आता, हो, हो. तर त्याला मी चॅलेंज करणार आहे. शेवटचा प्रश्न एक विचारतो. एकूणच हा जो प्रकार आहे मतमोजणीच्या पारदर्शकतेवर काही परिणाम करतो असं तुम्हाला वाटतं का? नाही बघा, मतमोजणी हे जे निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सची जी नियमावली आहे हो, हो. त्याला अनुसरून कुठलंही कामकाज इथले निवडणूक निर्णय अधिकारी असतील व त्यांची टीम असेल ते करताना दिसत नाही. अच्छा. म्हणजे ते आता मुद्दामून करतायत, त्यांना काय त्यांचा इंटरेस्ट आहे का ते कामात कसूर करतायत, पण खूप मोठा लेखवणा आहे. ठीक आहे. ओके सर, धन्यवाद. येस सर, यांच्याविषयी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर हा होता शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचा दावा. निवडणूक आयोग या संपूर्ण प्रकरणाची काय दखल घेते, सुरक्षा यंत्रणा काय भूमिका घेते आणि खरोखरच स्ट्रॉंगरूम परिसरात काही संशयास्पद हालचाल होती का, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, धाराशिव.